मंडळी, स्वागत तुमचं पुन्हा एकदा एक नवीन ब्लॉग मध्ये. आणि गँग निघाली आता सध्या नाशिकला. कशाला चाललो ते नाही सांगणार पण चाललोय. सिक्रेट आहे थोडं. हो, जेव्हा झालं होईल तेव्हा सांगू. ठेवू का मग आता? देतो अपडेट देतो तुम्हाला हळूहळू. करंटली गाडीत बसलेलो आहे आम्ही. माणसं एकदम शांत झालेले. आणि हे बघा, हिपोक्रिट किंग. हा हिपोक्रिट माणूस आहे. हिपोक्रिट पलटतो तो. तुम्हाला पवन चक्की व्हायची का आयुष्यात? कधी पाहिलेली नसेल तर पाहून घ्या. जस्ट जोक. पण कसं आहे, निसर्गरम्य वातावरण आहे का नाही? आमचं नशीबच बॅकर आहे बरं का. पण जेव्हा जेव्हा आम्ही काहीतरी चांगल्या कामांसाठी बाहेर निघतो ना, कायम पाऊस लागतो. कायम गाड बघा. अण्णा हळू घे जरा. म्हणलं मी तुला नाही म्हणलं. बाहेर एकदम जोरात पाऊस चालू आहे. एकदम भारी वातावरण झालंय. इथं हा घाट आहे काय. आणि इथं कंपाऊंड गेले. चिकन बनवलं होतं खाली. इथं गाईच तुम्हाला दिसणार नाही. इथं घाटात आम्ही खाली उतरून चिकन बनवलं होतं. दगड रचले होते आग बीग लावून. खोटं बोलतोय बरं का. चिकन बनवलं नव्हतं, आपण घेऊन आलो होतो. सराईतपणे खोटं बोलतोय. मम्मीने बनवून दिलं होतं घरून, पण आम्ही इथं येऊन खाल्लो होतो. जे आपले सबस्क्रायबर लोक आहे, कमेंट्स मध्ये तुम्ही डिमांड करता की डेली व्लॉग्स टाकत जा. आमची पण खूप इच्छा आहे डेली व्लॉगिंग वगैरे करावी, पण मग काम इतकं चालू राहतं ना. आणि काय काय ऍडजस्ट करणार आहे नाही का. 2 पेजेसचे व्हिडिओज, एडिटिंग, स्क्रिप्टिंग वगैरे, आणि त्याच्या इन बिटवीन ब्लॉग्स करणं नाही पॉसिबल होत. बट जितकं होतंय तितकं आम्ही ट्राय करतोय. मे बी कन्सिस्टन्सी येईल आमच्यात काही दिवसांनी. एक काम करो, इसमें नहीं समझा करो बात को, ये मत लो. क्यों? वो मतलब इसका डेरी बड़ा है ना, इसलिए हम मत लो. सांग रे अन्ना काही चॉईस काय वाटते? वॉश करने के बाद छोटा हो जाएगा क्या? कस काय छोटा होगा वो? नहीं, कपड़ा वेगळा है तो म्हणून विचारूंगा. श्रिंकेज नहीं होगा उसका. नहीं, श्रिंकेज नहीं होगा, इसलिए मैं बोल रहा था. जरा ये नहीं दिसतोय का रे? हा दिसतोय. शॉपिंगला आणले. रोशनला पाहुणे येत आहे पाहायला उद्या. क्वालिटी वाटतंय एकदम माणसाला. शर्ट आवडला का तुला? तू रे इकडे तुम्हाला नाही घेतले नाही का? आज स्पॉन्सर प्रसाद मोरे आमच्यासाठी. प्रसाद मोरे आमचे पे करतोय पैसे सगळे. त्याच्यामुळे आपल्या दुकानाला सोडून इकडे आलो आम्ही. या माणसाकडे शॉपिंग केली आता आम्ही. चांगली सर्व्हिस दिली आम्हाला. सुलतान याचं दुकान नंतर कधीतरी सांगेल कुठे आहे, कोणत्या लोकेशनला आहे, कारण त्यांनी पैसे नाही दिले. आता लोकेशन सांगायचे. किती गेली खरेदी? दाखवा कुठे आहे. खरेदी भरपूर झाली. चला भेटूया, पुढचे अपडेट्स देत राहतो. कुठे घे माहिती का? तिथे याच्या पुलावर तिथं स्ट्रीट लाईटी बिटी राहते ना फुल. शॉपिंग सगळी कंप्लीट झाली. आता सगळे निघाले. शॉन्टी अण्णा बसले गाडी चालवायला. रोशन थकला ना तू गाडी चालून? आज थकलो. दिवसभर गाडी चालवली रोशनने आज. प्रसाद दादा झालं नाही का तुझं अजून? लय वेळ लागतो बर का तुला. काय चाललंय? संपला आता ना. आता पे म्हणतो का मला? झालं माझं खाऊन. नकोय मला नाही खायचा. बघितलं ना मी प्रेम करतोय. प्रेम आता जेव्हा करायचं तेव्हा नाही केलं. हा का? तू बोललाच पाहिजेत का दादा मध्ये? श्याम दादा आला आज आमच्या सोबत. हा खा तू खा. पराठा खाऊन 1-2 तास नाही झाले. माणसाने लगेच आंबे आणले कापायला आणि शेंगा पण आणले खायला. केसर आहे, केसर केसर. घरगुती पद्धतीने पिकवलेले आंबे. घरगुतीचे आंबे पण. अण्णा आंबे नाही खायचे का? अण्णा स्क्रिप्ट बघतोय काय 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 लिहिलंय, काय करायचंय. पाठ करतोय काय? हा बरोबर आहे. 25-50 टेक घेतो मी. लाज वाटते सांगायला? घेतो. लाज नाही वाटत का? तू लोक सांगू त्याला माहिती ऑलरेडी. रोशन म्हणला ना माहिती, म्हणजे तुम्हाला पण माहिती. नीट बोलला त्याने स्टाईल केली माणसाने. अरे मला थोडं जास्त आवाज आला म्हणून म्हणलो. आम्ही कष्ट केलं चालते का? मी ऐकून जातो.
डुकरासारखं तोंड, कसे वाटत इंग्लिश डुकरासारखे. इंग्लिश डुक्कर पाय इकडं कर आता. पेपा पिग, पेपा पिग. इकडं बघ क्षितिज, कर तसं तसं कर, ते डुकरासारखं तोंड कर ना. हा आता बाय बरं मजा आली जरा पाहायला. किडनी दुखली माझी. नजर लावली वाटतं सांगाल ना. गंजडी डोळे डोळे मोठे कर ना. लाव ना पटपट. ए चला पटपट. एवढा टाइम लागतो काय? आम्हाला काहीच प्रॉब्लेम नाही, वेळ तुम्हालाच होणार आहे. काय अडचण नाही, आपण कवर थांबू. हा बोलो. लाव ना. दो दुश्मन आज एक साथ. दुश्मन में हो. वो तो लोक बात आहे. काय करू ना घ्यायचं यांना गाडीत. नाही घ्यायचं. लॉक करून ठेवलं. बरं ठीक आहे, आले घ्या पुढं मग काय घेऊन टाकू. चला आता. चला घेऊन टाका. जाऊन या मित्रांनो, या बसा गाडीत. हो बसा बसा. झाले का बालिशगिरी करून झाली का? बालिश तुम्ही काय दुसरं काय काय बरं. ए उतरव याला. उतर खाली. उतरव परत. काय बालिश पण आहे. काय लोक पाहू राहिले गल्लीत आम्हाला. मग काय करायचं? राहिले काय गाडी. लोक तुम्हाला पाहतात ते आम्हाला थोडी. आम्ही थोडी दिसत होतो. मग त्याचाच फायदा घेतला. आपण असो गाड्यांना आम्ही नाही पळती. हे बसून घेते जागेवर. रोशनला फॅन्स भेटले, गर्दी केली त्यांनी. माणसाला डायरेक्ट गारडा घातलाय फॅन्स लोकांनी. आम्ही गाडीतच बसलेलो, बाहेर आलोच नाही. गडबड झाली वाटतं माणसाची. आता अचानक आमचं प्लॅनिंग ठरलंय. आता आपण कुठं चाललोय दादा? चांदवड. चांदवडच्या देवीला दर्शनाला चाललोय. आम्ही वेगळ्या कामासाठी आलो होतो, पण आम्हाला अजून इथं 3 तास लागणार आहे. आमचं ते काम अजून काही झालं नाहीये, म्हणून आम्ही तेवढ्या 3 तासाचा प्लॅनिंग ठरवलं. हा वेळेत असं उपयोग करतोय आम्ही. आता चांदवडच्या देवीचं दर्शन घेऊन येणार आहे. लय दिवसाच गेलोच नव्हतो. दिवसाचं गेलो नव्हतो. मी गेलो होतो तसं. नाही मी गेलेलो आहे. मी गेलेलो आहे 2-3 वेळा, पण ते खूप लहान असताना गेलो होतो. आता जाऊ सगळे. आता जाऊन येऊ. आम्ही नाश्ता करण्यासाठी एका ठिकाणी थांबलो होतो. अण्णा काय खातोय? सँडविच. कटलेट्स विथ हेल. गो टू हेल. तू काय घेतलंय क्षितिज अजून? मी सँडविच, क्रंचेक्स आणि आपला वडापाव. क्रंचेक्स दे माणसाला. दर चिप्स आहे. बोल रे. भारी ते. जरा स्पायसी आहे पण छान. चांगले सँडविच. आम्ही चांदवडला जात असताना 2 फॅन भेटले आपले. त्यांना पुढे जायचं होतं, पुढच्या गावात जायचं होतं त्यांना. आता त्यांना घेऊन चाललोय आम्ही सोबत. हाय करा मित्रांनो. त्यांना सोडायचं नाही आता. आता डायरेक्ट चांदवडला घेऊन जाऊ. असे हा चांदवडला घेऊन चला. चांदवडला चला. येताना सोडून देऊ, तुम्हाला टेन्शन नका घेऊ. मित्र आहे आता ते आपले. आम्हाला वाटलं वातावरण एकदम फ्रेश आहे, ऊन पडलेलं आहे. इकडे आलो, पाऊस चालू आहे. अर्ध्या रस्त्यात पाऊस लागतोय, अर्ध्या रस्त्यात बंद होतोय. बंद झाला. बारिश करतो. पाणी संपलं वाटतं इथं. असं आहे ना, 4 वेळा झालंय. डागांमधलं पाणी संपलं. इथेच नाही, इथं पुढे गेल्यावर परत. रोहनचा तर कंटिन्यू स्नॅपच चालू असतो, बाकी त्याला काही कामच नाही. हा घरी हा का? हेल्प येऊन गडबड झाली माणसाची. रोशनला रोहन म्हणतोय. नाही रोशन म्हणायचं होतं मला. तुला समजलं ना? मागच्या ब्लॉग मध्ये पण तेच केलंय त्याने. हा का? केल्यानंतर थोडी गडबड होती माणसाची. नाही रोशन थोडस ते बोबडी वळती माझी. तुम्हाला माझ्यावर भरोसा नाही दादा, म्हणून मी आज चक्कर तुमच्यासाठी गणपती असला बरं का दादा. तुम्ही बोलत होते ना मला, तुला काही कळत नाही, त्यामुळे मग मी तुम्हाला थोडासा कारका मारायला लावला. चक्कर कानपडात लागेल मागे फिरून. मला माहित होता रस्ता. याच्यामुळे 2 किलोमीटर फिरून आलोय आम्ही.
याला म्हणजे मला सगळं माहिती चांदवड मधलं, याला टर्न कुठं घ्यायचा ते माहित नव्हतं. ए मला माहिती होतं, पण तुमचा आहे ना एकदम इम्पॉर्टंट टॉपिक चालू होता. मी सांगतो आता कुठून टर्न घ्यायचा. तू काय सांगत तुला माहिती असतं, तू याच्या आधीच बोलला. टर्न नसता म्हणत रे, टर्न नसतं. टर्न बोललो टर्न. TURN. मला पैशावर ट्रस्ट आहे, त्या माणसावर नाही. अय मी काय बोललोच नाही, आले माझ्यावर लगेच. सांग ना आता पुढे, सांग आता कुठे आता पुढे जाऊन 500 मीटरला लेफ्ट आहे. मॅप मध्ये पाहत नाही. 500 मीटर आहे की मग किती? अरे 500 मीटर लागते. अरे काय असू, कुठे मी सांगितलं ऍड्रेस म्हणून हे सुखरूप पोहोचले. आता आले इथं. कान पडतो ना. मग मी सांगितलं म्हणूनच आले तुम्ही. लय नका बोलू, तुला तर मॅप कळत नाही, बोलू नको तुला. इकडे दे फोन दे इकडे. इथून खाली घालतो आता. इथून दाखव ना. वरून खाली घालतात आम्हाला. वरून घ्या म्हणे, इथून यायचं होतं. तुम्ही जर माझ्यावर ट्रस्ट ठेवला, माझ्यावर ट्रस्ट तुम्हाला पुढे फिरवी. आम्ही जर याच्यावर ट्रस्ट ठेवला ना, संपून जाऊ आम्ही. काय त्या डोंगराच्या कडावरून उडी मारला ना आपल्याला. रस्ता दाखव ना, एक मिनिट इकडे कर. बाबा इथे ना रस्ता नाही बरं का, काहीच इकडे कर. इथं रस्ता नाही, हा माणूस आम्हाला सांगत होता. जाधवची नाही, इथं मिसअंडरस्टँडिंग झाली. मी रस्ता हा बोलत होतो, यांनी माझं ऐकलं असतं, इथून आले असते. इथून बोलतोय. बिल्डिंग वरून पण गाडी घालायला लावशील मित्र. रन गाडा नाही तू. तू माझ्यावर ट्रस्ट ठेवा रे. मी नाहीये मग तुझ्यावर ट्रस्टच नाही आम्हाला. मग जाऊ दे मग, म्हणून फसवलं मी यांना. अशी बुक्की वरील खाऊन. मी यांना घेऊन आलोय मंदिरात. यांना ऍड्रेस पण माहिती नव्हता. 2 किलोमीटर पुढे जाऊन का? हा चला आता गपचूप बस बरं का, मध्ये मारित आहे. मध्ये मारते. आतापर्यंत नोटीस केलंय, ठरवून कधीच येता येत नाही देवाला. अचानक येतोय. जेव्हा देव बोलवतो तेव्हाच येतो. आज आम्हाला देवाने बोलवलं. आपण आतापर्यंत जिथं पण गेलोय काहीच आपलं एक्झॅक्ट ठरेल नाही, आहे ना दादा? माझं ऐकलं म्हणून यांचं चांगलं दर्शन झालंय. मग माझं ऐकलं म्हणूनच इथं आले नाही, ते येऊनच ते शिकले. यांना एवढं कळत नाही. यांना या रोशनला तर मॅप बी कळत नाही. अर्धा लेट झालं याच्यामुळे. 3 किलोमीटर पुढे घेऊन गेला होता. 3 नाही गेलो, त्याला काहीतरी रिझन आहे. 100 वेळेस आलोय म्हणे. मग आलोच सगळं आहे. माहिती आलोच आहे. माझ्या मामाने मला भरपूर वेळा आणलं इथं. मामाला कॉल लाव रे एकदा. लाव मामांना कॉल. माझा भावलट कस काय झालं म्हणे. हा का? बावडे पण हुशार आहे. आधीच आणलंय, तुम्हाला लक्षात राहू द्या. बस आती होतोय मित्र. आता आम्ही चाललोय प्राचीन इच्छापूर्ती गणेश मंदिरात. ते पण इथं चांदोड मध्ये. आम्हाला शितीने सांगितलं खूप प्राचीन मंदिर आहे म्हणे, जाऊ दर्शनाला. माझ्यावरती विश्वास ठेवायला. आणि तो पहिल्यांदा चाललाय. छातीवर दगड ठेवून आम्ही नाही मी त्याच्यावर गेलोय विश्वास ठेवलाय. दादा, मी गेलोय एकदा मामासोबत आलो. तिथं काय काय सांग, काय काय तिथं गणपतीचं मंदिर आहे. अजून काय तिथं लिहिलंय समोर. ते तर दिसतंय आम्हाला नाही, गणपती. एकदम झाड आहे पुढे, एकदम भारी झाडं सगळीकडे जागा आहे. हा? बस. त्याचं काही जास्त ठीक आहे, जाऊ तिथलं दाखवतो तुम्हाला. घ्या अण्णा घ्या. हेवी रायडर होऊन जातो मी पण. हेवी रायडर होऊन जातो मी. अरे बघू दे मित्र. आजीची बहीण वाटते मला. आजी. क्षितिजचे पाहुणे भेटले. क्षितिजला आता काय बाय दादा, माणूस सोडलेला आहे आम्ही, त्याला पेढे दिले. पेढे खाऊन झोपतो आता. हा झोपायचं आपल्याला, तेवढंच लागतंय तुला. हा तोंडपागच झाले. निघ. अरे आले आळशी माणूस आहे. गेले त्याचं, संपली एनर्जी. हा. संपली. एखादा आपल्याला नाही ना हे ग्लुकॉन डी संघ घेऊन फिरायला लागला. हा